तुम्ही कुठले साहेब? 5 रुपये पिंपळा बसून पिंपळगावापासून. आता नवीन पिढीला योग्य मार्गदर्शन नाही मिळाल्यामुळे नवीन पिढी ही बिघडत चालली आहे. हो. तुमचा पुतण्या हा हो. तुमच्या पुतण्याला इथे येऊन किती दिवस झाले तुला? 7 मार्च 7 मार्चला. म्हणजे तुला 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यावर तुमच्या मुलाच्या वागणुकीमध्ये काही तुम्हाला बदल वाटला का? बदल असा झाला का त्याचं 2 वर्ष त्यानं कॉलेज केलं तिथं. कॉलेज केल्यानंतर त्याचं कॉलेजचं जीवन आणि इथं जीवनामध्ये 100% बदल वाटला. मला वाटला स्वतःला. ओके. आता मी म्हणजे माझ्या अंगा खांद्यावर खेळलेला आहे तो. बरोबर. आणि त्याच्यात आम्ही म्हणजे तुमच्या अकॅडमीमध्ये जर एवढे संस्कार मिळणार असेल किंवा काय मिळणार असेल तर समाधानी, 100% समाधानी. त्या कुटुंबात आहे ना गणिताला एकदम म्हणजे कुटुंबात नका म्हणू, मी जिथं पिंपळा बसवंत सारखी एक हायस्कूल आहे मोठं, त्याच्या शालेय व्यवस्थापन समिती आहे मी. बरं. तर तिथं सुद्धा मी बघितलं का सगळ्या मुलांना गणित असं नाही का घाबरतात. रोशन इथं आला, हा. इथून आल्यानंतर त्यानं जे सांगितलं ना, हा. समजा आता माझी मुलगी, हो. माझ्या मुलीला त्यानं सांगितलं ओके. का गणित म्हणजे एकदम सोपा विषय. बरं. म्हणजे अवघड, ज्या मुलाला अवघड वाटायचं त्याला सोपं व्हायला लागलं. 1.5 महिन्यात ते सोपं आता झालं. तुम्ही टीचिंग केलं ना, ओके. ते कोणत्या पद्धतीने केलं ते मला पण सांगता येणार नाही, पण ओके. मग व्यवस्थित त्याचा रिस्पॉन्स भेटलाय आम्हाला. ओके. आम्हाला वाटतंय आमचा मुलगा आहे तुमच्या 100% तो यशस्वी होईल इथं.